आता तू ताट घेऊन आलीस ना, तेव्हा कसली आठवण झाली माहितीये. आपण हा बंगला बांधत होतो तेव्हाची. आधी स्वयंपाकघर बनवा, आधी स्वयंपाकघर बनवा, कंत्राटदाराला सांगत होतीस बघ. बनवलं त्यानं. 2 खोल्या आणि तुझं स्वयंपाकघर. रेतीचा ढिगारा, ह्या विटांचा डोंगर, सिमेंटची पोती अशी. राहत होतो आपण तिथंच. घरही तिथंच, ऑफिसही तिथंच. जेव्हा यायचीस तू अशी ताट घेऊन. किती वर्ष झाली. 34 वर्ष. 34 वर्ष झाली. या घराची एक एक वीट ठेवताना मी पाहिली आहे. चौतीस वर्ष कशी गेली. तेव्हा जिजी नव्हती तुझ्या बरोबर मदतीला. दोघांचे संसार कशा राहत होता तुम्ही. जसे तुम्ही राहत होतात राम लक्ष्मणासारखे, तशाच. चांगले दिवस पाहिले, वाईट दिवस पाहिले, सुख दुःख झेलली, पण समाधान कधी हरवलं नाही या घराचं. पण आता मात्र. सुलक्षणा, नाही बोलायचं पुढे. काळ आपापली वसुली करत जातो. बस दुःख झालं तरी कष्टी व्हायचं नाही. चालत राहायचं पुढे. हो की नाही. हो, खरंय. चालत राहायलाच हवं. चला, एवढं खाऊन घ्या. 2च फुलके आहेत. पण हे काय खीर. वा. गोळ्या घातलेली आहे, खा. शी, मला नको. मी नाही खाणार ती. अहो, गंमत केली आहे. साखर आहे त्यात, खा. रुसता कसले लहान मुलासारखे. अजबच आहे बाई. खा लवकर, नाही तर जान्हवीला पाठवते. आणखी किती वेळ तुझं हे काम चालणार आहे. विशू तू झोप ग. बहुतेक आज रात्र जागवावी लागेल मला. मी काही मदत करू का तुला. नाही नाही, नको नको. नाहीतर उद्या रात्रपर्यंत काम होणार नाही माझं. ऐ, जस्ट किडिंग. पण तू असा जागत राहणार आणि मग मला कशी काय झोप लागेल. मग मी दुसऱ्या खोलीत जाऊ का. नाही नाही, मला असं म्हणायचं नव्हतं. आय मीन, मी जर तुला बघता बघता झोपले ना, तर माझ्या स्वप्नात तूच येशील ना. अच्छा, मग मला न बघता बघता झोपलीस तर मग कोण येईल का तुझ्या स्वप्नात. ऋतिक रोशन. काय. हा, तू माझ्या स्वप्नात येईल आणि मला भाऊबीजेची ओवाळणी देत म्हणेल, विशाखा दीदी
सोहम जीजू कहीं नजर नहीं आ रहे हैं? वा काय स्वप्न रंजन आहे वा. म्हणजे काय? ऋतिक रोशनची भाऊबीजेला ओवाळली. क्या बात. मग सुनील शेट्टीची कधी ओवाळली ग पोळ्याला? चांगलंय. काम आहे का? नाहीतर म्हणशील माझ्यामुळे काम राहिलं म्हणून. जाऊ दे ग. खूप दिवसांनी आपण अशा भंकस गप्पा मारल्यात. विशू आय एम सॉरी. सॉरी? कशासाठी सोहम? तुझी पहिली प्रेग्नन्सी आहे आणि मी असा कामात अडकलोय. तुझ्यासाठी मला वेळ काढता येत नाहीये. तुझ्याशी हसायला बोलायलाही वेळ मिळत नाहीये. आणि जो वेळ तुला मिळत नाहीये त्यातूनही तू माझ्यासाठी थोडासा वेळ सोडतोस. हे काय कमी आहे का? आणि काय ना सोहम, या घरात माझी काळजी घ्यायला भरपूर माणसं आहेत. त्यामुळे तू माझी काळजी अजिबात करू नकोस. कामात लक्ष द्या. झोपू? अरे केबिन मध्ये जाऊन बसायचं ना, इथे काय बसलीस तू? हो मला सिस्टर म्हणाली तसं, पण मला इथेच बसायचं होतं. का? बाहेर आल्या आल्या तुमचा चेहरा बघायचा होता. का? काही बदल असतो काय ऑपरेशन थिएटर मधनं बाहेर पडलेल्या डॉक्टरच्या चेहऱ्यामध्ये? थकलेला, घामेजलेला? नाही, देवत्वाचा स्पर्श झाला. थकली भाव गंगेच्या तळ्यात किती निखळले तारे तुझ्या शहाण्या डोळ्यात. हॅलो, हां बोलतेय. हो हो, DTP सेटअप म्हणजे अजून सुरू नाही झालं, पण हो नाही हो नाही नाही 8-10 दिवसात सुरू होईल. नक्की म्हणजे अनपेक्षित काही. होय हो, आजकाल देतात ना, सगळ्या बँका कर्ज देतात. फक्त आपल्याला हवं असेल ना त्यावेळेला द्यायला हवं त्यांनी. हो हो, सॉरी पण तुम्ही नाव काय म्हणालात तुमचं? पुरंदरे. अच्छा पुरंदरे साहेब, असं कितीचं काम असतं तुमच्याकडे? अच्छा, प्रकाशन संस्था आहे. हो पण मग तुमच्याकडे तुमचे कम्प्युटर्स असतीलच ना.
नाही नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी करून देईन ना काम तुमचं. हो हो हो, ठरवूया. हो, ते कम्प्युटर आल्यावर ठरवूया आपण. बरं, मला एक सांगा पुरंदरे साहेब, हा जो नंबर आला आहे माझ्या मोबाईलवर तुमच्या ऑफिसचा आहे का? ओके ओके, करेन. मग मी तुम्हाला फोन करेन नक्की. शुअर. या, एक विचारू का? म्हणजे तुम्हाला माझा नंबर कोणी दिला? मित्र? पण कोण मित्र? नाही, जस्ट अ क्युरिओसिटी म्हणून विचारलं. ठीक आहे, भेटल्यावर बोलू. ओके, या, बाय. थँक्स फॉर कॉलिंग. एक प्रकाशन संस्था आहे, त्याच्या पब्लिशरचा फोन होता. सतत काम मिळेल असं म्हणाले. वाव, व्हेरी गुड. म्हणजे आता तुला धावपळ करायला नको, नाही का? हो ना. चला, आता कम्प्युटर घ्यायला काहीच हरकत नाही. गुड, घर बसल्या काम मिळालं. इस बात पे चाय हो जाए? वाय नॉट? मी करू? नको, मी करते. निखिल बोलतोय. थँक्स. नाही, मला आत्ता जास्ती बोलता येणार नाही, पण सांगितलेलं लक्षात आहे ना? बाय, ठेवतो. निळकंठ पडवळ. सर, निळू पडवळ हे त्या मेलेल्या कामगाराचं नाव. सर, मी परळ पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टर परबशी बोललो आहे. त्याच्या मते हा ॲक्सिडेंट आहे. पण आता सारथी मिलचे युनियन लीडर्स वगैरे निळू पडवळनं आत्महत्या केल्याचा गवगवा करतायत. आपल्याला तो कसा मेला याच्याशी फारसं देणं घेणं नाही आहे साळवी. फक्त त्या मिलच्या हालचालींवर लक्ष ठेवा. आज ना उद्या दस्तूरखुद्द राजपूत या संपूर्ण प्रकरणात उतरतीलच. सर, राजपूत सध्या भारतात नाही आहेत, मलेशियामध्ये. उत्तम. मग तर आणखीनच अलर्ट राहायला हवं. कारण जयसिंग इथं नाही म्हटल्यावर इथला सगळा कारभार समशेर सांभाळत असणार. आणि समशेरला वरचेवर कान उचलून कपाळाला लावण्याची सवय आहे. मी चांगलाच ओळखतो त्याला. जेलमध्ये माझा शेजारी होता ना. नाही सर. सर, कदाचित जयसिंगला याची कल्पना असावी की या बैलाला जर आपण इथे एकटा सोडला तर तो पुन्हा कुठेतरी स्वतःची शिंग अडकवून घेईल. म्हणून तो तुमच्या मित्रालाही सोबत घेऊन गेलाय मलेशियाला. जयसिंग हुशार आहे, पण यावेळी पहिल्यांदाच त्याच्या टेरिटरीमध्ये एवढी हालचाल झाली आहे. साळवी, त्या युनियनवाल्यांनी मानायला हवं. जयसिंगच्या विरोधात उभं राहण्याची हिंमत त्यांनी दाखवली खरी. सर, मला वाटतं त्यांना कोणतरी उभं केलंय. म्हणजे जयसिंगचा एखादा शत्रू. तोच आपला मित्र. नाही सर, तो सुद्धा शत्रूच. म्हणजे सर, ॲडव्होकेट गुंजाळना ओळखता ना? त्यांची आणि सारथी मिलच्या युनियन लीडरशी दोनदा भेट झाल्याची खबर माझ्याकडे आहे. सर, मी काय म्हणतोय ते कळतंय ना? ओ, आय सी. साळवी, गेम खूप इंटरेस्टिंग आहे. खूपच इंटरेस्टिंग. यस सर. आता फक्त आपल्या मूव्ज बरोबर पडायला पाहिजेत. म्हणजे मग एकाच दगडात दोन पक्षी. कदाचित आपल्याला दगड उचलण्याची गरज सुद्धा लागणार नाही साळवी. आपले दोन्ही शत्रूच बघून घेतील काय करायचं ते. यू आर राईट सर.
हां नीता. मॅडम श्री म्हणून कोणाचा तरी फोन आहे. कोण श्री? मला नाही माहिती. कामात आहे मी. काहीतरी काय विचारतेस ग? नाही मॅडम, मी नसतं विचारलं तुम्हाला, पण ते रमा ताई म्हणाले म्हणून म्हटलं तुमच्या ओळखीचे असले तर. श्री दे 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 त्याला फोन. हॅलो. हां श्री, सॉरी हां, कामात होते म्हणून फोन उचलायला उशीर झाला. बोल. नो इट्स ऑल राईट. रमाताई, मी आता तुमचा जास्त वेळ घेत नाही. फक्त एवढंच सांगायला फोन केला होता की मी श्रावणीला भेटलो आणि तिला DTP सेटअप टाकायला कन्व्हिन्सही केलं आहे. दॅट्स ग्रेट. सो नाईस ऑफ यू. त्यात काय एवढं, माझी सुद्धा कुणीतरी लागतेच ना ती. आय मीन नो नीड टू एक्सप्लेन श्री. बरं, ती देवरामकडे का जाते याबद्दल काही बोलली? नाही, सरळ सरळ काय नाही बोलली, पण मी खोदून खोदून विचारल्यावर एवढंच म्हणाली की तिच्या नवऱ्याचे आणि त्याचे संबंध होते ना, त्यांनी अभिनंदन करायला आणि भेट द्यायला बोलवलं, त्यामुळे जावंच लागलं. नवऱ्याचे नातेवाईक जपले पाहिजेत असं म्हणाली. असं म्हणाली ती? नवऱ्याचे नातेवाईक? आणि आम्ही कोणी वैरी होत तिचे? लाथा मारून गेली ती आणि आता जपतीये नवऱ्याचे नातेवाईक. कधी कधी असा राग येतो ना श्री, असं वाटतं लहान असते ना तर पाठीत धपाटे घातले असते. नालायक. अजूनही लहानच आहे ती रमाते. ती एक गाढव आहे हो, पण आपल्याला तर समजतं ना. आता आपणच तिला मदत करायला हवी. तिला किती कष्ट पडणार आहेत आता. अरे श्री, मग हे कोणी ओढवून घ्यायला सांगितलं होतं? छान जगत होती की आबांच्या कुशीत. असं नसतं ना रमाताई. शेवटी कधीतरी स्वतंत्र व्हायला हवं होतंच तिला. तिला तो मार्ग योग्य वाटला, आपल्याला नाही वाटला. पण तिनं ज्या पद्धतीने हा निर्णय घेतलाय ती पद्धत मात्र नक्कीच चुकीची होती. पण शेवटी रमाताई, ती आपली कोणीतरी लागतेच ना. आपणच तिला सांभाळून घ्यायला हवं रमाताई. खरंय तुझं श्री. बरं चल, ठेवते. काही लागलं तर कळव. मानी येते. काही मदत लागली तर स्वतःहून आमच्याकडे नाही मागणार, पण तू कळव. नक्की सांगेन. मी आहे तिच्या संपर्कात. तुम्ही नका काळजी करू. ओके, ठेवतो आता फोन. बाय. बाय. हिरा सोडून गारगोटी पदरात बांधून घेतले.